नंतर या येऊन भाऊ फायदा करते दादा आपण मार्केटला कशासाठी आले होते? आम्ही इथं शेंगा घ्यायला आलो बिंगाच्या. किती घेतले? मी आता 30 किलो शेंग घेतले. अच्छा. दुकानावरचे शेंगदाणे पर भाव नाही, ते केव्हा शेंगांचे भाव कमी जास्त होत राहतात, त्याच्यामुळे शेंगदाणे पण आणि ते शेंगदाणे थोडे ओलसर राहतात आणि खायला वेगवेगळ्या प्रकारचे येत राहतात, त्याच्यामुळे भाजीमध्ये फरक पडतो. ही शेंगदाणे कसे शेतकऱ्यांचे घरचे गावठी असतात, त्याच्यामुळे भाजी पण टेस्टी लागते आणि एकच प्रकारचे शेंगदाणे नेहमी वापरले जातात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे शेंगा आम्ही नेहमी घेतो. काय भावाने घेतले? हे साधारण 8,000 पासून ते 9,000 कोरडी शेंगा आहे. शेंग चांगली आहे मार्केटला. चांगले. काय नाव दादा आपलं? माझे नाव प्रवीण महाजन. दादा मार्केटला काय आणलंय आपण? शेंग आणलेली दादा. भुईमुगची शेंग ओली का कोरडी? कोरडी. काय भावाने विक्री होते? 9,000, 88. अच्छा. खर्च एवढे आहे शेतकरीला तर 12 ते 15,000 रुपये खर्च. मी 15,000 बियाण्याचं राहतं क्विंटलाचं, परत बियाणं मटेरियल वगैरे निंदणी टिकणी नाही पुरत. जरी मार्केटला उभी केलं असतं का? मार्केटला तर मग व्यापारी तर लूटमार करताय. स्वतः विकताय मग तुम्ही? स्वतः विकताय त्याच्यामुळे एवढे पैसे राहतात. नाही ते एवढे पैसे बी राहणार नाही, खर्च बी निघणार नाही. किती आणलेले आपण? मी आणलेले आता 9-10 क्विंटल आणलेले. 9-10 क्विंटल आणलेले. तुम आतापर्यंत किती खर्च लागलेला आहे? आत्ता तर बिलकुल समजून घ्या, मजुराला 8 किलो पिते 25 रुपये किलो पडतो. अच्छा. 25 रुपये किलो पडतो. काय नाव दादा? 200 रुपये डबा देतात. काय नाव आहे आपलं? माझं नाव दिनकर सीताराम धनगर नरवाला. शेतकऱ्यांनी भुईमुग पेरण्याचे कमी करून टाकले, कारण की भुईमुग परवडत नाही. त्याला कमीत कमी भुईमुगला कमीत कमी 130 रुपये डबा, 150 रुपये डबाची उपाडण्याची मजुरी मजुरी जास्त असल्यामुळे मजुरी जास्त लागत असल्यामुळे भुईमुग परवडत नाही. त्यासाठी ते बाजार हे होत आहे. मजुराभावी भुईमुग कमी पेरला जातोय. आता काय भावाने विक्री होते? आता 9,000 रुपये सांगितले होते, 88 प्रमाणे देतोय. म्हणजे तुम्ही खाणाऱ्यांना स्वतः विकताय? हा, खाणाऱ्यांना स्वतः विकतोय. मार्केटला जर नेलं असतं तर मार्केटला नेलं असतं तर 5,500-6,000 रुपये क्विंटल शेंग गेली असती. म्हणजे जो लागलेला खर्च तो निघाला नसता. 150 रुपये डबाची शेंग उपाडण्याची मजुरी दिली. काय पुरवठोय शेतकऱ्याला सर्व कापायला बसले. काय नाव दादा आपलं? माझे नाव प्रवीण गोपीचंद धनगर, राहणार नारवाड्याचे आहे मी.